सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे नेते निरंजन प्रकाश भूमकर यांची निवड। नमस्कार, मी इंद्रायणी सुतार, पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत। जाणून घेऊया आजच्या राजकीय क्षेत्रातील ताज्या घडामोडी। चला तर मग उर्वरित बातमीकडे। सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते निरंजन भूमकर यांची निवड करण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी 6 जणांना निमंत्रित करण्यात यावे असे आदेश नियोजन विभागाचे सचिव नि.भा. खेडकर यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते। यामध्ये वैराग येथील निरंजन भूमकर यांचा समावेश करण्यात आला असून या निवडीमुळे बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाला बळ देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे। 2 वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीकडून जिल्हा नियोजन समितीचा वाटा निश्चित झाल्यावर विशेष निमंत्रित सदस्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वैरागच्या निरंजन भूमकर यांना संधी देण्यात आली आहे। आता महायुतीमध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निरंजन भूमकर यांच्यावर विश्वास ठेवत पुनश्च निमंत्रण सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे। सध्या वैराग नगरपंचायत ही राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात असून स्वतः निरंजन भूमकर हे उपनगराध्यक्ष आहेत। मागील विधानसभा लढतीवेळेस निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती। निरंजन भूमकर यांच्या मातोश्री रेखा भूमकर या देखील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत। निरंजन भूमकर यांनी बार्शी तालुका पंचायत समिती सदस्यपद भूषवले असून वैरागचे माजी सरपंच पद सुद्धा भूषवले आहे। यांच्या निवडीबद्दल बार्शी तालुकासह वैराग भागातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे। पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतारसह विक्रम कांबळे, वैराग।